सो गुड इव्हनिंग अगेन. आपला सिक्वेन्स आणि सिरीज मध्ये आपण जॉमेट्रिक प्रोग्रेशन स्टार्ट केलेलं होतं. जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये लास्ट लेक्चर पर्यंत आपण स्टडी केलं जनरल टर्म. ओके, जनरल टर्म आपण फाइंड आउट केली. सो जनरल टर्म म्हणजे कोणती पण एखादी टर्म जर तुम्हाला फाइंड आउट करायची असेल, सो टी एन इज इक्वल टू याचा फॉर्म्युला काय होता, टी एन इज इक्वल टू ए इंटू आर रेस टू एन मायनस वन. बरोबर आहे. सो तुम्हाला ज्या नंबरची टर्म फाइंड आउट करायची बघा, तो हा एन होता. इथं ए चा मिनिंग काय होता, ए मीन्स द फर्स्ट टर्म. करेक्ट. आर कोण होता याच्यामध्ये, आर इज द कॉमन रेशो. कारण ज्यावेळेस आपली सिरीज जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये आहे, ठीक आहे, जॉमेट्रिक प्रोग्रेशन, त्यावेळेस रेशो कॉमन असतो. सो हे आपण डिस्कस केलं होतं. बरोबर आहे ना. फॉर्म्युला आपला ए इंटू आर रेस टू एन मायनस वन. सो जनरल टर्मवरती आपण काही क्वेश्चन सॉल्व्ह केले. त्यानंतर आपण जर 3 नंबर फाइंड आउट करायचे असतील, 4 नंबर फाइंड आउट करायचे असतील किंवा 5 नंबर्स फाइंड आउट करायचे असतील, सो त्यावेळेस आपण कसे नंबर्स त्यांना अज्युम करणार आहेत हे पण आपण डिस्कस केलं आणि त्याचे पण प्रॉब्लेम्स आपण लास्ट लेक्चरमध्ये सॉल्व्ह केले. मला वाटतं आपल्या 16 तारखेच्या लास्ट लेक्चरला. ओके, ते आपण तेव्हा डिस्कस केलेलं होतं. सो आज जो पॉईंट आपल्याला डिस्कस करायचा आहे, सो तो सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट आहे जॉमेट्रिक प्रोग्रेशनच्या अंडर. दॅट इज सम ऑफ first n terms of a GP. ओके, सो यांची सम आपल्याला डिस्कस करायची आहे. म्हणजे थोडक्यात काय बघा, समजा नंबर ऑफ टर्म्स आपण डिस्कस केल्या आतापर्यंत, की समजा कन्सिडर करा, एक एक्झाम्पल मी घेतो. सपोज 2, 4, 6, 8, 10. आता हे अरिथमेटिक प्रोग्रेशनचं एक्झाम्पल झालं. आपल्याला जॉमेट्रिकचं घ्यावं लागेल. मी याला रफ करतो. सपोज एक्झाम्पल आहे 1, 2, 4, 8, ओके, 16 अप टू द एन, म्हणजे एन नंबर ऑफ टर्म पर्यंत. आता यामध्ये काय होतं बघा, की ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही दोघांचा रेशो घेताय, कोणत्याही दोन नंबरचा, तो रेशो कॉमन होतोय. 2, 2, 8/4, 2, 16/8, 2. ओके, समथिंग लाईक दॅट. आता ही सिक्वेन्स किंवा टर्म्स फाइंड आउट करणं आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं. आता मला यांची सम करायची. तुम्ही अरिथमेटिक प्रोग्रेशनची सम 10वीला स्टडी केलेली आहे. म्हणजे 1 + 2 + 4 + 8 + 16, ओके, प्लस डॉट 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 डॉट. हे जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये आहे. ओके, जर जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये असेल तर मला यांची काय करायची आहे, सम फाइंड आउट करायची आहे. समेशन मला यांचा फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. आता समेशन फाइंड आउट करण्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला आपण डिस्कस करणार आहे. ठीक आहे. समजा कन्सिडर करा की आपली पहिली टर्म ए आणि कॉमन रेशो आर आहे. फॉर्म्युला जो आपला तयार होणार आहे ना, तो फॉर्म्युला मी तुम्हाला डिस्कस करून सांगतो. सो जो फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे, हे समजलं ना काय असणार आहे. आता आपल्याला काय स्टडी करायचंय, ज्या टर्म्स आपल्या जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये होत्या त्यांची आपल्याला सम फाइंड आउट करायची आहे. ओके, जे तुम्ही 10वीला अरिथमेटिक प्रोग्रेशन साठी केलेलं होतं. ठीक आहे. सो दिस इज द पॉइंट टुडे वी विल डिस्कस. सो बघा, आता सपोज आपली फर्स्ट टर्म ही सपोज ए. ठीक आहे, फर्स्ट टर्म काय आहे, ए, आणि कॉमन रेशो आर आहे. कॉमन रेशो आर आहे. तर मला सांगा रे, फर्स्ट टर्म माझी ए आणि कॉमन रेशो जर आर आहे, तर आपल्या ज्या टर्म्स आहेत त्या काय येतील. पहिली टर्म समजा आली ए, बरोबर. दुसरी काय येईल, ए आर. तिसरी काय येईल, ए आर स्क्वेअर. बरोबर आहे ना, ए आर क्यूब. बरोबर. डॉट 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 कुठपर्यंत जाईल, ए इंटू आर रेस टू एन मायनस वन. करेक्ट. ओके, तुम्ही कोणत्या पण दोघांचा रेशो घ्या बघा, आर येईल. ए आर अपॉन ए, ए कॅन्सल झाला, आर राहिला. हे टर्म्स आहेत. जसं मी इथं एक्झाम्पल लिहिलं ना, हे डायरेक्ट मी नंबरच्या फॉर्म मध्ये लिहिलं. 1 + 2 + 4 + 8 + 16. इथं फर्स्ट टर्म माझी ए होती, म्हणजे ते फर्स्ट टर्म माझी ए म्हणजे 1 आहे. इथं जर तुम्ही कन्सिडर केलं ना, दिस इज हा आपला ए.
ठीक आहे, दिस इज अ ए. आणि कॉमन रेशो किती इथं, मग 2/1 घ्या, 4/2 घ्या, 8/4 घ्या, आहे ना. सो हे कॉमन रेशो आपला किती इथं 2 आहे. आर ची व्हॅल्यू ह्या वरच्या एक्झाम्पल साठी 2 आहे. सो सेम जर मला हे ए आणि आर च्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल बघा, ती सिक्वेन्स जॉमेट्रिक प्रोग्रेशनची, माझी पहिली टर्म ए कॉमन रेशो आर आहे, तर काय होत आहे, पहिली टर्म ए आली, दुसरी टर्म ए आर आली, आर आर ने मल्टिप्लाय होत चालतं बघा. ओके, प्रिव्हियस टर्मला, कारण कॉमन रेशो आर आहे ना. सो नेक्स्ट टर्म ही आर टाइम्स असणार आहे, नेक्स्ट टर्म आर टाइम्स असणार आहे. म्हणजे बघा कसं, इथं 1 आहे, नेक्स्ट टर्म माझी 2 आली, म्हणजे नेक्स्ट टर्म माझी 2 टाइम्स आहे. 2 आणि 4 मध्ये कंपॅरिझन करा, नेक्स्ट टर्म माझी 2 टाइम्स आहे, नेक्स्ट टर्म माझी परत 2 टाइम्स आहे. 8 आणि 60 मध्ये कंपॅरिझन करा, नेक्स्ट टर्म म्हणजे 16 माझा हा 8 पेक्षा 2 टाइम्स आहे, कारण का आर ची व्हॅल्यू 2 आहे. बरोबर. सो हे ज्यावेळेस तुम्ही लिहिताय बघा ही सिरीज, त्यामध्ये ए, नेक्स्ट टर्म माझी कॉमन रेशो किती इथं आर, सो मी काय म्हणणार, नेक्स्ट टर्म माझी आर टाइम्स आहे, सो ए आर. नेक्स्ट टर्म माझी आर टाइम्स आहे परत, मग ए आर चा स्क्वेअर होईल. ओके, ए आर स्क्वेअर ची नेक्स्ट टर्म काय असेल मग आर टाइम्स, मग ए आर स्क्वेअर इंटू आर काय झाला, ए आर क्यूब. सो हे जातं ए इंटू आर रेस टू n-1. ओके, सो दिस आर द जनरल टर्म्स. हे एक लिहितोय आपण यांना. सो यांची मला ऍडिशन करायची आहे. बरोबर. सो समेशन जनरली आपण एस एन ने दाखवतो, एस एन मीन्स समेशन. सो यांची ऍडिशन ए प्लस ए आर प्लस ए आर स्क्वेअर प्लस ए आर क्यूब डॉट 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 प्लस ए इंटू आर रेस टू n-1. ही जी समेशन आहे याचा आता डायरेक्टली फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. ओके, सो समेशन ऑफ हे येतंय आर इज इक्वल टू, आर ची व्हॅल्यू 1 पासून कुठपर्यंत व्हॅरी होणार आहे, n पर्यंत. ओके, हे तुम्ही टर्मच्या याच्यामध्ये पण लिहू शकता, इंटू टी आर. समजा हे तुमचा T1 आहे, ए म्हणजे काय असते पहिली टर्म, ए आर T2, ए आर 3 म्हणजे ए आर स्क्वेअर सॉरी, T3, ए आर क्यूब, T4. ओके, अप टू कुठपर्यंत लास्ट टर्म आहे तुमची Tn पर्यंत आहे. बरोबर. सो हे तुम्ही समेशन केलं, आर इज इक्वल टू 1 to n, बरोबर आहे, इंटू टी आर, कारण तुम्ही आर ची व्हॅल्यू चेंज करताय अप टू n पर्यंत. याचा आन्सर असतंय ए इन ब्रॅकेट 1 मायनस आर रेस टू n डिवायडेड बाय 1 मायनस आर. दिस इज द फॉर्म्युला. ओके, हा फॉर्म्युला डायरेक्टली फॉर्म्युला लक्षात ठेवा. जनरली मल्टिप्लाय वगैरे काही म्हणजे याची थेरम वगैरे लक्षात ठेवण्यापेक्षा डायरेक्टली फॉर्म्युला लक्षात ठेवा. सो 2 फॉर्म्युला याच्यामध्ये तयार होतात समेशनचे. ओके, सो फॉर्म्युलासाठी मी पुन्हा लिहितोय बघा ते. हे तुम्हाला समजून सांगायचं होतं, कारण काही क्वेश्चन्स थ्रू दॅट मध्ये आपल्याला हे यूज करायचे आहे, त्या टर्म्स कशा येतात त्यासाठी मी हे ए आर, ठीक आहे, हे तुम्हाला मी दाखवलं. सो 2 फॉर्म्युले कसे आहेत बघा. सो फॉर्म्युले, ओके, समेशन एस एन इज इक्वल टू, पहिला फॉर्म्युला काय आहे, ए इन ब्रॅकेट 1 मायनस आर रेस टू n डिवायडेड बाय 1 मायनस आर. हा फॉर्म्युला तुम्हाला कधी यूज करायचा आहे, इफ जर तुमची आर ची व्हॅल्यू ही 1 पेक्षा लेस आहे, आर इज लेस दॅन 1. ओके, आर हा जर 1 पेक्षा जर लेस असेल, देन ओनली तुम्ही हे वापरू शकता. आलं लक्षात. आता सेकंड फॉर्म्युला आहे, आर ची व्हॅल्यू 1 पेक्षा कमी असेल तर ए इन ब्रॅकेट आर रेस टू n मायनस 1 डिवायडेड बाय आर मायनस 1. ओके, सो हे तुम्ही यूज करू शकता व्हेन आर इज ग्रेटर दॅन 1. सो दीज आर द 2 सिंपल फॉर्म्युले. ए इन ब्रॅकेट 1 मायनस आर रेस टू n अपॉन 1 मायनस आर, किंवा ए इन ब्रॅकेट आर रेस टू n मायनस 1 अपॉन आर मायनस 1. ओके, तुम्हाला समजणार आहे ना, आर ची व्हॅल्यू 1 पेक्षा लेस येते का 1 पेक्षा ग्रेटर येते, त्यानुसार तुम्हाला ह्या 2 पैकी एक फॉर्म्युला वापरायचा आहे. ओके, सो 2 इम्पॉर्टंट रिमार्क पॉईंट आपल्याला याच्यावरती डिस्कस करायचे आता, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, 2 इम्पॉर्टंट रिमार्क्स. सो इथे मी लिहितो रिमार्क्स. आता कन्सिडर करा. ओके, सपोज आपली फर्स्ट टर्म, पहिला रिमार्क, फर्स्ट टर्म ही ए अँड कॉमन रेशो हा आर आहे. बरोबर, व्यवस्थित बघा. फर्स्ट टर्म ए, कॉमन रेशो आर आहे, आणि समजा आर ची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे कॉमन रेशो किती आहे समजा 1 आहे. तर मला सांगा आपली जी जीपी ची सिरीज आहे ती कशी तयार होईल रे, आर ची व्हॅल्यू 1 आहे.
येस, समजा पहिली टर्म ए बरोबर, दुसरी टाइम पहिल्या टर्मच्या आर टाइम्स असते, पण आर ची व्हॅल्यू 1 आहे. ऍज इट इज सगळ्या एच राहतील. करेक्ट. ए ए ए ए सगळ्या ए राहतील. किती टाइम्स? n टाइम्स पर्यंत राहील बरोबर, जेवढं तुम्हाला विचारित पर्यंत n टाइम्स पर्यंत. आता मला यांची समेशन करायची आहे. हे समजा सगळे ए का बरं राहिले, कारण त्यासाठी मी तुम्हाला हे समजून सांगितलं होतं बघा, की कॉमन रेशो जो असतो ना, नेक्स्ट टर्म तुमची त्या प्रिव्हियस टर्मच्या तेवढ्या टाइम्स असते, आर टाइम्स. म्हणजे इथं आर चीच व्हॅल्यू 1 आहे ना, सो आर ची व्हॅल्यू जर 1 असेल तर नेक्स्ट टर्म तुमची एच राहिली, परत नेक्स्ट टर्म तुमची एच राहिली, कारण 1 ने तुम्ही कोणत्याही नंबरला जर मल्टिप्लाय केलं तर टर्म आपली चेंज होतच नाहीये. मग यांचं जर समेशन येईल बघा, एस एन इज इक्वल टू समेशन म्हणजे ए प्लस ए प्लस ए प्लस ए प्लस डॉट 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 किती टाइम्स? n टाइम्स. ओके, म्हणजे तुम्ही ए चं सम करता n टाइम्स, म्हणजे डायरेक्टली आन्सर काय येईल? ए इंटू एन लिहा किंवा n इंटू ए लिहा. ठीक आहे, कारण तो समेशन तुमचं n टाइम झालंय. सो दिस इज द एस एन. समजला पहिला रिमार्क? जर कोणत्याही टर्मचा कॉमन रेशो समजा जर 1 असेल आणि जेवढ्या टाइम्स तुम्ही त्याला ऍड करताय तेवढ्या त्याला फक्त मल्टिप्लाय करा त्या टर्मला. ओके, सो वी गेट द आन्सर. आणि सेकंड रिमार्क, एस एन म्हणजे समेशन ऑफ n टर्म्स मायनस समेशन ऑफ n मायनस 1. n मायनस 1 चा मिनिंग, जर माझ्याकडे 10 टर्मची मी समेशन घेतोय तर यस n मायनस 1 म्हणजे ही 9व्या टर्म पर्यंतची सम आहे. या दोघांचा डिफरन्स हा लास्ट टर्म एवढा असतो, tn एवढा असतो. सो कसं बघा, आता मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल इथं ह्या रिमार्क्सच्या प्रूफसाठी कन्सिडर करू आपण. बघा, फॉर एक्झाम्पल समजा मी वरची सिरीज कॉपी करतो, ती काय होती 1 2 4 8 16 आणि 32. समजा इथपर्यंत आहे आपली ती सिरीज जीपी बरोबर. आता मला एस एन फाइंड आउट करायचं आहे. मी फॉर्म्युला वापरत नाही, मी स्ट्रेट फॉरवर्ड एस एन म्हणजे या सगळ्यांची मला ऍडिशन करायची आहे. सो सिंपल आहे, नंबर ऍड करा डायरेक्टली. 1 + 2 + 4 बरोबर +8 +16 आणि +32. सो सांगा तुमच्यापैकी कोणी मला एस एन किती होईल? 1 + 2 3 3 + 4 7 7 + 8 15 15 + 16 31 31 + 32 63 का? येस सर. ओके, सो एस एन किती झाला? हा 63 झाला. सो मी एस एन फाइंड आउट केला. आता एस एन मायनस 1, एस एन मायनस 1 म्हणजे काय? लास्ट टर्म सोडून द्यायची बघा, त्याच्या अगोदर पर्यंतच्या जेवढ्या टर्म्स आहेत, म्हणजे तर लास्ट टर्म कोण आहे? 32 आहे. ओके, ह्या तुम्ही 32 ला हा आपला लास्ट टर्म आहे. ओके, याला तुम्ही मार्क करताना ही आपली लास्ट टर्म म्हणजे ही आपली टीएन सुद्धा आहे, जी मला इथं पुट करायची आहे बरोबर, टीएन लास्ट टर्म. सो 32 सोडून द्या. एस एन मायनस 1 म्हणजे काय करायचं? लास्ट टर्म सोडून देऊन इथपर्यंत समेशन करायचंय. म्हणजे किती येईल बघा ते मग समेशन जर मी केलं तर. सो चेक करू आपण. एस एन मायनस 1 इज इक्वल टू म्हणजे 1 + 2 + 4 + 8 + 16. ठीक आहे, किती येतं रे? 1 + 2 3 + 4 7 + 8 15 15 + 16 31 येत आहे. ओके, सो थेरम काय आता? एस एन आणि एस एन मायनस 1 ह्या दोघांचा जो डिफरन्स आहे, एस एन आणि एस एन मायनस 1 चा डिफरन्स हा किती असतो? लास्ट टर्म एवढा असतो, म्हणजे 32 यायला पाहिजे. तो येतोय, तुम्हाला दिसतोय बघा लगेच. घेऊ का डिफरन्स? एस एन मायनस 1 इज इक्वल टू 63 - 31 किती? 32. आणि 32 कोण आहे? टी एन आहे. ओके, सो हा इम्पॉर्टंट 2 रिमार्क लक्षात ठेवा. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपण यांना डिस्कस करणार आहे परत. समजलं का नाही रिमार्क आता कसे असतात? ओके, हे 2 रिमार्क आहेत, फर्स्ट वन अँड सेकंड वन. सो रिमेंबर दिस वन. आणि वरती 2 फॉर्म्युले आपण बघितले. ओके, जर आर ची व्हॅल्यू 1 पेक्षा लेस आहे तर 1 - आर करायचंय, आणि जर आर ची व्हॅल्यू 1 पेक्षा ग्रेटर आहे तर आर - 1 करायचं. एवढं सिंपल आहे बघा हे. ठीक आहे, सो ओके. सो एक्सरसाइज 3.2 मधले आता आपल्याला काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे ह्या फॉर्म्युल्यावरती. इथपर्यंत कोणाला काय अडचण रे? समजलंय काय? 2 फॉर्म्युले फक्त आपण डिस्कस केले. इम्पॉर्टंट मला तुम्हाला सांगायचं होतं की त्या टर्म्स येतात कशा.
ओके, म्हणजे तुम्हाला हे रिमार्क पॉइंट समजण्यासाठी. ओके, so then we start our new exercise 3.2. सो त्यातला पहिला 2.2. सॉरी 2.2 आपलं सेकंड चॅप्टर चालू आहे. हा 2.2. सो याच्यातला आहे ना पहिला क्वेश्चन आहे, फॉर द फॉलोइंग जीपीज. सिंपल क्वेश्चन आहे हा. फॉर द फॉलोइंग जीपीज फाइंड एसएम. समेशन फाइंड आउट करायची आहे तुम्हाला. ओके, सो फर्स्ट एक्झाम्पल 3, 6, 12, 24 डॉट 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 डॉट. ओके, समेशन फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला दोन व्हॅल्यू लागतात, ए आणि आर. सो आन्सर सांगा. ए ची व्हॅल्यू किती फर्स्ट टर्म 3 आहे आणि आर 6/3 बरोबर. आर ची व्हॅल्यू 2 आहे. ओके, सो आर हा 1 पेक्षा ग्रेटर आहे. 1 पेक्षा ग्रेटर असेल तर समेशनचा कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे तुम्हाला? Sn इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट आर रेस टू एन मायनस 1 डिवायडेड बाय आर मायनस 1 हा फॉर्म्युला वापरायचा आहे. ठीक आहे ना, हे लक्षात ठेवा व्यवस्थित कोणता फॉर्म्युला वापरतोय आपण. सो व्हॅल्यूज पुट करायच्यात आपल्याला, ज्या दोन व्हॅल्यू माहिती त्या. ए ची व्हॅल्यू 3. ओके, आर ची व्हॅल्यू 2, 2 चा पॉवर n मायनस 1 डिवायडेड बाय आर ची व्हॅल्यू 2 मायनस 1. ओके, सो फायनल आन्सर काय आलं? 3 इन ब्रॅकेट 2 चा पॉवर n मायनस 1. सोपं आहे का नाही? काय करायचंय दिलेल्या सिरीज मध्ये ए काय बघा, आर ची व्हॅल्यू काय ती बघा आणि आर चेक करा. इम्पॉर्टंटली आर 1 पेक्षा लार्जर आहे का 1 पेक्षा स्मॉलर आहे. लार्जर असेल तर हा जो फॉर्म्युला वापरला तो लिहायचा आहे r-1 आणि जर नसेल तर मग तो 1 - r साठी फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागेल. ठीक आहे, ओके गुड. सेकंड क्वेश्चन P, next Q, next Q square upon P, and the next Q cube divided by P square dot 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 dot. ओके, सो सोल्युशन सांगा. ए ची व्हॅल्यू काय आहे? पी आहे. आर काय आहे? क्यू अपॉन पी बरोबर. नेक्स्ट टर्म डिवाइड बाय फर्स्ट टर्म क्यू अपॉन पी. कुठेही करा तेवढं येणार आहे, कारण क्वेश्चन तुमचा फॉर द फॉलोइंग जीपीज आहे. म्हणजे जेवढ्या काही सिरीज दिल्या का आपल्याला चेक करायच्या नाही त्या जीपी मध्ये आहे किंवा नाही. आपल्याला त्या दिल्यात त्यांनी डायरेक्टली की जीपी मध्ये आहे. ठीक आहे, सो जीपी मध्ये असल्यामुळं आपण डायरेक्टली ए आणि आर यूज करतोय. आता तुम्ही म्हणता सर इथं आर ची व्हॅल्यू 1 पेक्षा ग्रेटर आहे का 1 पेक्षा स्मॉलर आहे, काय घ्यायचं? ठीक आहे, सो आपण कन्सिडर करू शकतो की क्यू अपॉन पी ग्रेटर दॅन 1 आहे किंवा क्यू अपॉन पी लेस दॅन 1 आहे. सो जनरली काय करत चला, समजा जर तुम्हाला नोन जर नसेल, ओके, सो जनरली म्हणतोय मी लेट म्हणू, मग आपण त्याला लेट क्यू अपॉन पी जो नंबर आहे आपला हा काय करू आपण लेस दॅन 1 कन्सिडर करू. ओके, क्यू अपॉन पी लेस दॅन 1 म्हणजे आर ची व्हॅल्यू 1 पेक्षा लेस आहे. मग देअरफॉर एसएनचा फॉर्म्युला तुम्हाला काय यूज करायचा आहे? मग ए 1 मायनस आर रेस टू एन डिवायडेड बाय 1 मायनस आर. वरती आपण एक्झॅक्टली याच्या अपोजिट फॉर्म्युला वापरला होता, कारण आर ची व्हॅल्यू 1 पेक्षा ग्रेटर होती. ठीक आहे, सो करा पुट व्हॅल्यूज ज्या माहिती आपल्याला त्या. सो ए ची व्हॅल्यू पी आहे, 1 मायनस आर ची व्हॅल्यू काय आहे? क्यू अपॉन पी. सो क्यू अपॉन पी ब्रॅकेट रेस टू एन डिवायडेड बाय 1 मायनस, just wait, 1 मायनस आर ची व्हॅल्यू क्यू अपॉन पी. ओके, थोडं सिम्प्लिफाय करू आपण याला, डिनॉमिनेटर फक्त. सो इज इक्वल टू काय होईल बघा, पी इन ब्रॅकेट 1 मायनस क्यू अपॉन पी ब्रॅकेट रेस टू एन डिवायडेड बाय, इथं सबस्ट्रॅक्शन होईल पी मायनस क्यू अपॉन पी आणि पी आला वरती बरोबर ना, हा डिनॉमिनेटर ऑफ डिनॉमिनेटर आहे. सो पी चा झाला स्क्वेअर
इन ब्रॅकेट 1 मायनस क्यू अपॉन पी ब्रॅकेट रेस टू एन डिवायडेड बाय खाली कोण राहिला पी मायनस क्यू राहिला. ठीक आहे, पी मायनस क्यू झाला आन्सर. मी अजून केलं बरं करे ते क्यू अपॉन पी हा लेस दॅन 1 असेल, तुम्ही काही पण अजून करा, दोन्ही पण सॉल्व्ह करू शकता, पण गरज नाही. समजला क्वेश्चन. ओके, नंबर 3 0.7 0.07 0.007 डॉट डॉट डॉट. ओके, सो सांगा ए ची व्हॅल्यू काय आता इथं सोल्युशन. ए ची व्हॅल्यू आहे 0.7. आर किती बघाले 0.07 डिवाइडेड बाय 0.7. डेसिमल शिफ्ट करायचे. ओके, सो डेसिमल आपण शिफ्ट करू इथं 7, 2 डेसिमल शिफ्ट केले, इथं पण 2 डेसिमल शिफ्ट होतील म्हणजे 7/70 हा झाला 1/10. 1/10 ठेवा किंवा त्याला काय लिहा 0.1 खाली लिहा तुम्ही त्याला. बरोबर, 1/10 किंवा 0.1 तुम्ही त्याला कसंही सॉल्व्ह करा, ठीक आहे, काय अडचण नाही त्याची. 1/10 ठेवलं तुम्ही तरी चालेल. ओके, आता आर ची व्हॅल्यू काय रे, लेस दॅन 1 का ग्रेटर दॅन 1. आर ची व्हॅल्यू आता लेस दॅन 1 आहे कारण हा 0.1 आलाय, म्हणजे सेकंड वाला फॉर्म्युला वापरायचा आहे. सेकंड वाला फॉर्म्युला काय आपला, therefore Sn is equal to a in bracket 1 minus r raised to n divided by 1 minus r. ओके, सो Sn is equal to a ची व्हॅल्यू किती आहे 0.7 बरोबर ना. 1 मायनस आर ची व्हॅल्यू किती आहे 0.1 ब्रॅकेट रेस टू एन डिवायडेड बाय 1 मायनस आर. 1 मायनस आर, आर ची व्हॅल्यू 0.1 हा झाला 0.7 इन ब्रॅकेट 1 मायनस 0.1 याचा पॉवर n डिवायडेड बाय 1 मायनस 0.1 किती 0.9 बरोबर, दिस इज 0.9. सो इथं 0.7 इथं 0.9 डेसिमल शिफ्ट करा तो झाला 7/9. 1 मायनस 0.1 ब्रॅकेट रेस टू n, दिस इज द फायनल आन्सर. 7/9 आहे बरं का हा. ठीक है, समझ में. लास्ट वन, 4 प्रॉब्लम है टोटल. नंबर 4 √5 minus 5 5 √5 minus 25 डॉट 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 डॉट. सांगा ए ची व्हॅल्यू किती आता इथं ए ची व्हॅल्यू आहे √5. आर किती बघा रे -5/√5. ओके, हा रूट को शिफ्ट होईल वरती म्हणजेच किती -√5 हा आर आहे. करेक्ट. सो आता -√5 आर ची व्हॅल्यू लेस दॅन 1 बरोबर. सो फॉर्म्युला Sn is equal to a in bracket 1 minus r raised to n divided by 1 minus r. ठीक आहे, सो a ची व्हॅल्यू किती होती √5 होती. सो √5 in bracket 1 minus r, r ची व्हॅल्यू -√5 आहे, -√5 ब्रॅकेट रेस टू n डिवायडेड बाय 1 minus r, r ची व्हॅल्यू -√5 -√5. सो सिम्प्लिफिकेशन मध्ये फक्त काय होईल खालचा मायनस मायनस प्लस होईल बस. ओके, बाकी ॲज इट इज √5 इन ब्रॅकेट 1 मायनस हा ब्रॅकेट ओपन नाही होणार बरं का रे, ब्रॅकेट रेस टू n येतं. सो 1 मायनस
इथं -√5 ब्रॅकेट रेस टू n ॲज इट इज डिवायडेड बाय हा मायनस मायनस प्लस झाला त्याला √5 प्लस 1 लिहा किंवा 1 प्लस √5 लिहा. दिस इज द आन्सर. ठीक आहे. सिंपल एक्झाम्पल होते. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय, फॉर अ जीपी तुम्हाला काही सॉल्व्ह करायचं आहे खाली. त्यातला पहिला आहे a इज इक्वल टू 2, r इज इक्वल टू -2/3. ओके. तुम्हाला S6 फाइंड आउट करायचं आहे. समेशन 6 नंबर पर्यंत S6. ठीक आहे. आता r ची व्हॅल्यू -2/3 आहे म्हणजे r हा तुमचा 1 पेक्षा स्मॉल आहे. म्हणजे तुम्हाला Sn चा कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे, Sn इज इक्वल टू a in bracket 1 minus r raised to n divided by 1 minus r. सो स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. a ची व्हॅल्यू माहिती आहे, r ची व्हॅल्यू माहिती आहे आणि कुठपर्यंत फायनल वगैरे ते पण माहिती आहे. ओके. सो देअरफॉर वी कॅन राइट हियर S6 इज इक्वल टू a ची व्हॅल्यू 2, 1 मायनस r ची व्हॅल्यू -2/3 ब्रॅकेट इज टू किती 6 डिवायडेड बाय 1 मायनस r ची व्हॅल्यू किती -2/3. बरोबर. कारण तुम्हाला सगळ्या व्हॅल्यूज माहिती, सो आपण डायरेक्टली पुट केलं त्याला. सो इट इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट. आता मी ब्रॅकेट सॉल्व्ह करतो. 1 मायनस, बघा मायनसचा पॉवर 6 सो पॉझिटिव्ह येणार आहे. बरोबर. मग आता 2 चा पॉवर 6 आणि 3 चा पॉवर 6. 2 चा पॉवर 6 किती येतो 2 4 8 64. यस. डिवायडेड बाय 3 चा पॉवर 6 किती येतो 3 3 जा 9 3 जा 27 81 243 729. 3 चा पॉवर 6 येतो 729 डिवायडेड बाय हे मायनस मायनस प्लस होईल 1 प्लस 2/3. ओके. वरती सबस्ट्रॅक्शन आहे, खाली ऍडिशन आहे. सो वरती सबस्ट्रॅक्शन काय होईल बघा 729 इंटू 1 729 मायनस 64. ओके. सो डिवायडेड बाय 729 येतो. सो त्याला मी खाली आणतो. बरोबर. अँड ह्यांची ऍडिशन किती होईल बघा 3 इंटू 1 3 3 प्लस 2 5/3. ठीक आहे. सो 2 हे सांगा रे सबस्ट्रॅक्शन 729 मायनस 64 665. ओके. डिवायडेड बाय हे बघा इथं 3 ने जर मी डिवाइड केलं ना 729 ला 3 ने डिवाइड होतंय पण आहे की नाही, इथं फक्त 5 राहिला आणि जर मी 3 ने डिवाइड केलं तर हा 243 राहील. 243 राहील. ओके. आता 5 ने 665 ला डिवाइड करा, सिम्प्लिफिकेशन करावं लागेल ना आपल्याला. सो इथं वरती 2 आहे, 5 ने जर मी 665 ला डिवाइड केलं तर किती होईल बघा, किती सांगा 5 5 इथं 1 राहिला म्हणजे 5 3 15 5 तुझा 15 133 डिवायडेड बाय 243. समजलं काय केलंय मी इथं 5 ने याला डिवाइड केलं. सो ते येत आहे 133. आता लास्ट स्टेप 2 इंटू 133 किती 266. सो दिस इज 266 अपॉन 243 इज द आन्सर. ओके. 2 मार्काचा क्वेश्चन आहे, जास्त मार्काचा नाही आणि सोपा आहे. ठीक आहे ना. 266 अपॉन 243. समजलं का क्वेश्चन? सोपा होता, स्ट्रेट फॉरवर्ड होता. ठीक आहे ना. पुढे कॅल्क्युलेशन वगैरे जर नसेल समजत तर विचारत चला. ठीक आहे. अजून एखादा क्वेश्चन घेऊ आपण. सेकंड आहे इफ S5 is equal to 1023 and R is equal to 4.
तर तुम्हाला ए फाइंड आउट करायचं आहे. आता आर इज इक्वल टू 4 आहे, दॅट इज आर ची व्हॅल्यू तुमची 1 पेक्षा ग्रेटर आहे, बरोबर. म्हणजे एस एनचा तुम्हाला फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे, एस एन इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट आर रेस टू एन मायनस 1 अपॉन आर मायनस 1. ठीक आहे, एन ची व्हॅल्यू 5 आहे, सो एस 5 इज इक्वल टू ए फाइंड आउट करायचा आपल्याला. आर किती आहे रे, 4, 4 चा पॉवर किती 5 मायनस 1 डिवायडेड बाय आर, आर ची व्हॅल्यू किती 4, 4 मायनस 1 तर 3 येणार होता. ठीक आहे, पुट करा व्हॅल्यू, एस 5 ची व्हॅल्यू आहे 1023 इज इक्वल टू ए 4 चा पॉवर 5, 4 4 जा 16, 4 जा 64, मग 256 आणि 256 इंटू 4 243. नाही 4 चा पॉवर 5 1024, बरोबर ना. करा बरं एकदा, 4 चा पॉवर 5 1024 यायला पाहिजे, कारण 4 चा पॉवर 4 येतो 256 आणि 256 इंटू 4 बरोबर आहे 1024. 256 हा 4 चा 4th पॉवर आहे. ओके, आणि मग 4 चा 5th पॉवर किती आला 1024 आला. अरे प्रॉब्लेम तर खूप सिंपल निघाला हा. सो हा झाला 1023. ओके, इथं ए 1024 मायनस 1 किती 1023 सबस्ट्रॅक्शन, आणि इथं डिवाइडेड बाय किती आहे 3 आहे. सो दोन्हीकडचा 1023 कॅन्सल होईल. जस्ट बेटा हे पेन्सिलने करायचं होतं मला. सो त्यांचा 1023 कॅन्सल होईल, म्हणजे आपली ए ची व्हॅल्यू काय झाली, ए झाला 3. हे झाला आन्सर. ओके, सो काय करा तुम्ही, जर तुम्हाला जमलं तर ठीक आहे, नाही एखाद्या दिवसात मला सॉल्व्ह करावं लागेल. मग ठीक आहे, झालेले क्वेश्चन्स वगैरे बघा. ठीक आहे, सो 8:45 झालं, थांबूया आपण इथं, थोडंसं लवकर सांगतोय थोडंसं. ठीक आहे, उद्या आपल्या रेग्युलर मे बी चालू होईल. मॅडम थोड्याशा बाहेर गेलेल्या आहे केमिस्ट्रीच्या, त्यामुळे केमिस्ट्रीचा थोडासा प्रॉब्लेम आहे, 1-2 दिवस फक्त. ठीक आहे, समजलं का लेक्चर मग आजचं, काय प्रॉब्लेम जास्त नाही झाले आपले, थेरी थोडी शिकवल्यामुळं.